वेलकम टू सारिका किचन्स। आज आपण केक शिकणार आहोत। त्यासाठी आपण पहिले ड्रायफ्रूट्स कापून घेत आहोत। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत। त्यासाठी आपण ह्या वेळेला बिस्किटचा केक बनवणार आहोत। दूध घेतलं आहे, किशमिश घेतलं आहे, खजूर घेतलं आहे, बदाम घेतलं आहे, साखर वगैरे। आता त्या बिस्किटांना मी साखर टाकून दूध टाकून तसंच ठेवणार। आपण मिक्सर यूज करणार नाही आहोत। तुम्ही बघा सेकंड स्टेजमध्ये बिस्किटला मी तुकडे केले, साखर टाकले, म्हणजे आपल्याला जितकं गोड हवं असेल तितकं। मग थोडं दूध टाकलं आहे आणि त्यानंतर हे 20 to 30 मिनिट्ससाठी मी तसंच ठेवलं आहे। बघा की छान पातळ झालं आहे। नंतर मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे, मग किसमिस टाकत आहे, त्यानंतर मी खजूर टाकते, कारण मला खजूरचा केक पाहिजे होता म्हणून मी खजूर जरा जास्त घेतले, ते टाकले आहेत आणि चांगला मिक्स करत आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर 5 मिनटासाठी ठेवलं मी। नंतर मी इनो टाकलं आहे, थोडंसं तूप टाकलं, इनो टाकलं आहे, कारण आपला केक आहे तो फुलला पाहिजे ना म्हणून। आता इनोवर बघा मी दूध टाकलं तर कसा फेस येत आहे। तर फेस आल्यानंतर जो आपला केक आहे ना तो 100% छानच फुलणार आहे। आणि मी ह्यावेळेला बिस्किट्स यूज केलेत की आपल्याला पटकन, आपल्याला इझी, जर का अर्जंटमध्ये असेल तर आपण केक बनवू शकतो, त्यासाठी मी बिस्किट यूज केलेत। हे सगळं मिक्सर झालेलं आहे। मी आता केकचं भांडं घेतलं आहे, त्यात थोडं तूप लावून बटर पेपर लावलेलं आहे, त्यात सगळं मिक्सर्स मी ओतत आहे आणि मग वरती असं छानपैकी बदामचे जे तुकडे केलेले होते ते मी डिझाईनसाठी, म्हणजे असं छान गेटअप येण्यासाठी केलं आहे। गॅसवर एक भांडं ठेवून जाळी ठेवले, त्यात आता मी केक ठेवत आहे आणि मी 20 to 30 मिनिट्स स्लो फ्लेमवर ठेवला आहे। आणि आता तुम्ही बघू शकता सुंदर असा केक झालेला आहे, रेडी माझा। बघा छान असा केक मस्त झालेला आहे आणि मस्त आहे, सुंदर। बघा सुंदर असा केक झालेला आहे आणि तो आता खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा हा केक, सगळ्यांनी। इझी टू मेक, लवकर केक बनणार आणि सगळ्यांनी ट्राय करा। तुम्ही सगळ्यांनी केक नक्की बनवा, कसा होतो ते मला कळवा, मी नक्की वाट बघेन तुमच्या कमेंटची। थँक्यू सो मच।